नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कर्माची परतफेड कोणालाही चुकली नाही. जर तुम्ही वाईट कर्म करचाल तर तुम्हाला देवाला मागावं लागेल, पण जर तुम्ही चांगले कर्म करचाल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल. एका गावात एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. शेतकरी आणि त्याचं कुटुंब यांची परमेश्वरावर खूप श्रद्धा होती, भरोसा होता. सकाळी सर्व कुटुंब लवकर उठून देवाची पूजा अर्चा करायचे आणि देवाला नेहमी धन्यवाद करायचे, कारण परमेश्वराने त्यांना भरभरून दिलं होतं. सुख, समाधान, घर, पैसा. तसंच शेतकऱ्याने त्याच्या कुटुंबात संत महात्म्यांची सेवा करायची आणि संत महात्म्यांच्या उद्देशानुसार शेतकरी आणि त्याचं कुटुंब देखील लोकांची सेवा करायचं. त्यांच्या ह्या सहकार्यामुळे आजूबाजूच्या गावात देखील त्याची ख्याती पसरली होती. शेतकऱ्याच्या कुटुंबामधील सर्व लोक प्रेमाने एकत्र राहायचे आणि त्याच्या दारासमोर कोणीही आलं तर तो आलेला माणूस निराश होऊन जायचा नाही. त्या शेतकऱ्याला 2 मुलं होती. पण त्याचा एक मुलगा होता जो दोन्ही पायांनी अपंग होता. पण त्याने कधी परमेश्वराला याबद्दल दोषही दिला नाही. शेतकरी आणि त्याचं कुटुंब एका संत महात्म्यांची सेवा करायचे. संत महात्म्यांची सेवा करता करता अनेक वर्ष उलटली. पण एकदा त्याच्या मनात आलं की आपण सर्व संत महात्म्यांची, गरजू लोकांची एवढ्या प्रेमाने सेवा करतो, तरीही आपल्या कुटुंबातील या मुलासोबत असं का झालं? याचा काय दोष होता की जो हा अपंग राहिला? ही एका दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा संत महात्म्यांचा सत्संग चालू होता. संत महात्म्यांचे प्रवचन संपवून म्हणाले, या संपूर्ण प्रवचनाबद्दल अजूनही कोणाच्या मनात काही शंका असल्यास मला सांगा. मग तेव्हा त्या दिव्यांग मुलाच्या वडिलांकडून राहिले गेले नाही. मग त्या दिव्यांग मुलाच्या वडिलांनी हजारो भक्तांमध्ये संत महात्म्याला प्रश्न विचारला की, हे महात्मा, मी आणि माझं कुटुंब सर्व गरजू लोकांची निस्वार्थ भावनेने सेवा करतो आणि आमच्या संपूर्ण कुटुंब गरजू लोकांना मदत करतं. आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि चिंतलंही नाही. तरी पण परिवाराच्या ह्या मुलाच्या नशिबातच हे अपंगत्व का आलं? याबद्दल आम्ही देवाला कधीच दोष दिला नाही. पण ह्या मुलाचा काय दोष होता जो अपंगत्व घेऊन आला? तिथे जमलेल्या लोकांना पण हा प्रश्न पडला आणि मग जमलेल्या लोकांनीही संत महात्म्याला सांगितलं की त्याच्या कुटुंबासारखे पुण्यवान इथे कुणीच नाही. तरीही त्यालाच हे दुःख का आलं? लोकांनाही गुरु काय सांगतात हे जाणून घ्यायचं होतं. तेव्हा संत महात्म्यांनी सांगितलं की, मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते ऐका, पण तरीही तुमच्या मनात द्विधा असेल तर मी तुम्हाला सांगतो. दोन्ही पायाने अपंग असलेला हा मुलगा मागील जन्मी एका शेतकऱ्याचा मुलगा होता. तो रोज दुपारी वडिलांना जेवणाचा टिफिन देण्यासाठी शेतावर जायचा. एके दिवशी त्याच्या आईने दुपारी 11 वाजता स्वयंपाक सर्व तयार करून डब्बा भरून ठेवला आणि मुलाला सांगितलं की, बाळा, तू आधी जेवण करून घे आणि जेवण झाल्यानंतर तुझ्या वडिलांना जेवणाचा डब्बा घेऊन जा. त्याच्या आईने जेवणाचे ताट केलं आणि त्याच्यासमोर ताट ठेवून जेवायला सांगितलं. तोंडात घास टाकणार तेवढ्याच त्याच्या एका मित्राने आवाज दिला. मग हा जेवण तिथेच सोडून मित्राशी बोलायला बाहेर गेला. तो ताट तसंच ठेवून बाहेर गेला. त्याची आई मागच्या दारी कपडे धुत होती. तेवढ्यात एक कुत्रा घरात शिरला आणि कुत्र्याने घरात कोणी नाही हे पाहून ताटात तोंड घातलं. ताटातील चपाती खाऊ लागला. तो मुलगा मित्राला भेटून घरात परत आला आणि पाहतो तर कुत्र्याने ताटात तोंड घातलं होतं. हे पाहून त्या मुलाला खूप राग आला. त्याच्याजवळ एक मोठी लोखंडाची काठी पडलेली होती. त्याने हा पण विचार केला नाही की ताटातील अन्न उष्ट झालं आहे. ह्या मुलाने कुत्र्याच्या दोन्ही पायावर लोखंडी रोड इतका जोरात मारला आणि मग तो कुत्रा जोरात किंचाळला आणि तिथेच जमिनीवर आडवा पडला आणि जोपर्यंत तो कुत्रा जिवंत होता तोपर्यंत दोन्ही पाय निरुपयोगीच राहिले. तसेच पाय ओढत तो जीवन जगला आणि वेदनांनी मरण पावला. त्याच कुत्र्याच्या शापाचा हा परिणाम आहे, जो हा मुलगा या जन्मी दोन्ही पायांनी अपंग होऊन जन्माला आला आहे. संत म्हणाले की, या जगात माणसाला स्वतःच्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. ह्या जन्मात तर कुणाचं नुकसान केलं असेल तर पुढच्या जन्मी तुमचंही नुकसान होणार, तुम्हाला यातना भोगाव्या लागणार. जर तुम्ही कोणाचं नुकसान केलं तर तुमचंही नुकसान या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्ही कृती करताना विचारपूर्वक करा. तुम्ही तुमच्या कर्मापासून सुटू शकत नाही. तुम्ही कुठेही जा, कर्म तुमच्या मागं येतच.
तुमचे कर्म तुम्हाला शांतपणे सगळं पाहत असतं. कोणत्याही दिवशी तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ हे पृथ्वीवरच भोगावं लागतं. म्हणूनच प्रत्येक वेळी योग्य कर्म करणं आवश्यक आहे. माणसाची यात्रा जिथून संपते तिथूनच पुढच्या जन्माला सुरुवात होते. जो निसर्गाच्या नियमांचं पालन करतो तो देवाच्या जवळ असतो. परंतु हे लक्षात ठेवा की जेव्हा देव देखील मानवी रूपात अवतार घेतो तर तो त्या सर्व नियमांचं पालन करतो जे सामान्य मानवांसाठी असतात. ह्या जन्मी किंवा पुढच्या जन्मी प्रत्येक वाईट आणि चांगल्या कर्माचं फळ हे निश्चित भोगावं लागतं. हे मात्र कोणीही विसरून चालणार नाही. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.